तर आज मी जात आहे. आज माझ्या गावापासून थोडा जेव्हा बाग आपला सुतारपाडा इथे एक ऑक्सिजन पार्क म्हणून आहे, तिथे फिरण्यासाठी मी आणि माझी फॅमिली आणि माझा मित्र आहे त्याची पण फॅमिली आहे. तरी आम्ही तिथे पोहोचलेलो होतो. आता मी फर्स्ट टाईमच तिथे गेलेलो होतो. खूप व्हिडिओ बघितले होते पण जेव्हा घरापासून असून पण मी एकदा पण नाही तिथे गेलो होतो. पण आज बरं बघून येऊयाच तर गेलो होतो. आता बघूया आपण. तिथे मंदिर आहे. तिथे रामांचे मंदिर आहे. जय श्रीराम बोलून आपण आतमध्ये गेलेलो होतो आणि चांगल्या प्रकारे दर्शन वगैरे तिथे घेतलं. बघू शकता कसं आहे मंदिर. खूप जणांना माहिती नाही का तिथे काय आहे, नुसतं फिरण्यासाठी जागा आहे, पण तिथे एक सुंदर असं मंदिर पण आहे. तुम्हाला दाखवतो मी, बघून घ्या. तर बघितलं ना, अशा प्रकारे तिथे मंदिर आहे. तर आता आपण बाहेर निघालो होतो. तर तुम्हाला बाहेरचं दाखवतो कसं आहे काय आहे सगळीकडे. आणि आपण तिथून जसं वरती जाणार रस्त्याकडे वरती वळलो होतो. वरती जात होतो, माझी बायको मागून येत होती. तर आपण वरती जात होतो. बघूया कशा प्रकारे आहे वरती, काय काय बघण्यासारखं आहे. हे माझ्या पोरीला घेऊन व्हिडिओ बनवत होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ पण व्यवस्थित काढता नाही आलेला आहे मला. बघू शकता, एक हातात तिला घेऊन एक हातात पुढं व्हिडिओ बनवत होतो. खूप बांबूंचे प्रकार आहेत तिथे. आपल्याला फक्त 2च बांबू माहिती असतील, पण तिथे एवढे बांबूंचे प्रकार आहेत हे मी पण फर्स्ट टाईमच वाचले. सगळ्यांवरती नावं वगैरे पण दिलेले आहे. सगळ्या झाडांची नावं दिलेली आहेत तिथे. मस्त प्रकारे रोड पण बनवलेला आहे. तिथे राखण्यासाठी 2 माणसं पण आहेत सगळ्या देखरेखीसाठी. बघू शकता बांबू. आणि इथे सनसेट बघण्यासाठी पण एक मस्त प्रकारे बनवलेला आहे, बांबूंपासून तयार केलेला आहे. तिच्यावरती चढलं. बघा माझ्या बायकोला किती घाई ती बघायची. आणि माझा मित्र त्याच्या फॅमिलीचे व्हिडिओ काढत, त्याच्या मुलीचं मस्त. माझा खास फोटोग्राफर तोच होता सगळे फोटो काढण्यासाठी. आम्ही जात होतो. एक पुढे दुसरा पण ब्लॉगर होता वाटतं, व्हिडिओ काढत होता तो. आम्हाला बघून लाजल्यासारखा तर थांबला. येण्याचं झाड बघू शकता. अन्वी चालली होती पुढे चालत चालत एकटीच. तिथून आम्ही वरती गेलो होतो. एकदम टोकाला पोहोचलो होतो. तिथे 2 कुटी म्हणजे 2 झोपडे असे बनवले होते, पण मस्त दिसत होते ते. नजारा तुम्ही तिथला बघू शकता, किती सुंदर असा नजारा होता तिथे. आणि सगळे वरती आले होते. तिथे असं वाटत होतं का तिथेच राहावं, शांत जागा, मस्त नजारा होता तिथे. पुढे तिथे पुस्तक म्हणजे एक माहिती पण दिलेली आहे, श्रीरामकथा. जे तुम्ही ते वाचू शकता गेले तर नक्की. आपण पण थोडेफार वाचला आणि पुढे निघालो होतो. थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये चालवून पुढं फटाफट व्हिडिओ संपवूया. तसं मला व्हिडिओचा अनुभव जास्त नाही, फर्स्ट टाईमच मी ब्लॉग करत आहे. कधी बनवला नव्हता, पण बरं ट्राय करूया. तर तुम्ही नक्की सांगा मला जमलेला आहे की नाही. थोड़ा 19-20 का फ़र्क होगा, लेकिन समझदार हो, नया ब्लॉगर आहे. मग आम्ही खालती उतरलो होतो. हो, खालती उतरून खालच्या आता तुम्हाला दाखवतो मी. खालती तिथे खूप प्रकारचे झाडं पण आहेत, केळी वगैरे, फुलं, मखमलीची फुलं बघू शकता तुम्ही. बोगनवेल आहे तिथे. बायको आणि माझी पोरगी फोटोशूट करत होते. माझा मित्र त्यांचे फोटोशूट करत होता. तिथे बसण्यासाठी पण जागा आहेत. आणि नजारा तर तुम्ही बघू शकता. आणि कॅप्चर केलेले पिक्चर आता बघू शकता तुम्ही लास्टला. आणि माझा फर्स्ट ब्लॉग आहे, सांगू शकता तुम्ही कसा बनवला आहे. नेक्स्ट टाईम तुम्हाला चांगल्या